गुलब्या मग तू ए यार तुला का कळते का नाही लका इकडे कशाला आला अरे यार लका तुझंच गाव आहे का मला यायची परवानगी नाही हा गाड्या असं 2-3 प्रकारचा आवाज काढतो ती आवाज ज्यावेळेस तुम्ही ऐकचाल कॉमेडी मध्ये तर जबरदस्त वाटतं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी श्रीवंदेचा छोटा ब्लॉगर आलेलो आहे फलटण मध्ये. तर मित्रांनो, ही फलटण मध्ये आल्यावरती रोडवर मंडई बसते ती योग्य का अयोग्य हे मला सांगा मित्रांनो. हे पाहू शकाल तुम्ही, रोडवर मंडई गावोगाव बसायला लागलेली आहे. हे नाही बसली पाहिजे. मला असं वाटतं ह्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवतोय की रोडवर बसलं तर आपण मोठी गाडी घेऊ, 2 व्हीलर घेऊ, तर रस्ता पण ठेवत नाहीत मित्रांनो. पाहू शकाल तुम्ही हे दृश्य फलटण मधील आपल्या डीएड चौकातलं आहे. हे रोडवरच मंडई विकाय बसलेले आहेत. तर पाहू शकाल तुम्ही मित्रांनो, हे बसलं नाही पाहिजे असं मला वाटतं बा. एकंदरीत तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो, कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे. आणि एखाद्याला चालता चालता टच झालं, कुठं लागलं तर कोण जबाबदार याला? सरकारला ही विनंती आहे मित्रांनो की रोडवर मंडई नाहीच बसवली पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद मित्रांनो. पाहू शकाल ही ट्रॅफिक कशामुळे आहे मित्रांनो माहितीये का? फलटण मध्ये रस्त्यावर मंडई दोन्ही साईडने बसतात आणि रस्ताच ठुत नाही. तर इतकी गर्दी जाम की वैतागलो बाबू मी. म्हणजे ड्रायव्हिंग करायला कंटाळा आला. तर पाहू शकाल तुम्ही ही गर्दी बसणं रस्त्यावर योग्य आहे का नाही. तर मित्रांनो पाहू शकाल तुम्ही, हा झाला मोठा रस्ता मोकळा. तर अशा छोट्या छोट्या रस्त्यावर बसलंच नाही पाहिजे. मला असं एकंदरीत वाटतं बा. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात काय म्हणायचंय ते. तर बघा मित्रांनो, फलटण मध्ये किंवा बाकीच्या गावोगावमध्ये तर असं बसलं नाही पाहिजेत. ही दक्षता घ्यायला पाहिजे तुम्ही. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी श्रीवंद्याचा छोटा ब्लॉगर विलास होले. तुम्ही तर ओळखतच असाल, 4 व्हिडिओ पाहिलेत. आता हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच, मी एका माणसासाठी खास इतक्या लांब आलो एक व्हिडिओ पाहून. तो माणूस आहे लक्की माणूस आहे. फलटण तालुक्यातील आन बान आणि शान कॉमेडीतील बादशाह लक्ष्मण भिसे सर. हे तुमच्यापाशी यांच्यासाठी स्पेशल 80 किलोमीटरवरून आलेलो आहे श्रीवंदेवरनं. नमस्कार नमस्कार मित्रांनो. हे बघा, ह्यांना ओळखीत असाल, यांचा आवाज ऐकलाय, चेहरा पण पाहिलायच. चेहरा कमी पाहिला असता पण आवाज 100% ऐकला असणार हो आहे. हो हो. तर मित्रांनो, माझी अॅनिमलची कॉमेडी असती. आयरीच्या खंडीतली दुमशी तुमच्या लक्षात आला असेल बघा. जर तुम्ही जर मला बघत असाल किंवा माझी कॉमेडी बघितली असेल तर कमेंट जरूर करायचे बरं का मित्रांनो. आणि हे आपले विलासराव फोनवर भरपूर वेळा बोललोय आम्ही. ही चंदू आहे, पण आज प्रत्यक्षात भेट झाली. आम्हाला लय मस्त वाटलं. आणि हे मॅडम आहे. हा, हे मॅडम माझे मेहुणी बरं का. होय. आणि व्हिडिओ ह्याच्याबरोबर आपण ब्लॉग बनवतोय. आणि सर, तुम्हाला आतापर्यंत स्ट्रगल कसं होतं, काय होतं ते सांगा ना मित्रांना माझ्या. म्हणजे आतापर्यंत कसे आले, किती त्रास घेतला, कोण कोण, म्हणजे आयुष्यात काय झालं आतापर्यंत युट्यूब स्ट्रगल झालं ते. तर कसं आहे माहितीये का, युट्यूबला सबस्क्रायबर इतके मिळवणे म्हणजे इतकं सोपं नसतं आणि तसं अवघड पण नाही. पण मनाची जिद्द असेल आणि नियमितपणा असेल तर 100% तुम्हाला यश मिळू शकतं. बरोबर बरोबर. आणि स्ट्रगल झालंय बरं का भरपूर. मी अगोदर टिकटॉकला होतो. टिकटॉकला मला वाटतं 2.5 लाख फॉलोअर्स होते आणि ते बंद झालं दुर्दैवी आपलं. नंतर मग युट्यूब वळलं. बरोबर बरोबर, चालतंय. तर मित्रांनो, असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या विलास हुले छोटा ब्लॉगर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट नक्की करा. बिशा सर, तुमचं चॅनल नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव आहे लक्ष्मीकांत बिशे. आपल्या युट्यूबला 4,97,000 सबस्क्रायबर आहेत. आणि दुसऱ्या चॅनल आहे बिशे कॉमेडी किंग. तिकडे पण अॅनिमलचेच व्हिडिओ असतात. तर तिथं जाऊन सबस्क्राईब करा. यांच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फुल कॉमेडी असतात. व्हिडिओ पहा आणि रिचार्जचे पैसे फ्री माफ होणार तुमचे. एवढा बॅलन्स लागेल ते. ज्यांनी बघितलंय त्यांना काय सांगायची गरज नाही. पण ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आवर्जून एक तरी व्हिडिओ बघा त्या चॅनलचा. तुम्ही हसून हसून पोटात दुखणार तुमचं. आता तुमचा व्हिडिओ एक पाहून आलो, कोणता माहिती का? तो मुंडक गुत्त देव कोणता व्हिडिओ आहे? अंड्यात. हा, 8 किलो आहे काय. अंड्यात किलो सगळ्यात जास्त व्हायरल झाला व्हिडिओ आहे. मला वाटतं की ह्याच्यात नाही, करोड मध्ये त्याचे व्ह्यूज आहेत. बरोबर बरोबर. फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे पण बरं का. पण जबरदस्त व्हिडिओ. 1 मिनिटात तुम्ही अख्खं 15 मिनिटाचं दाखवलेलं. अंड्यात किलो आलंय काय आणि गारवाड आलंय काय, त्याला दोन्ही कुठला तरी टायटल असेल, तुम्ही जरूर बघा. नक्की बघा. यांच्या चॅनलला फुल सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा.
आणि असंच आमच्यावर प्रेम राहू द्या. बरं मित्रांनो, यांना भेटून कसं वाटलं हे नक्की सांगा. ते आम्ही ह्यासाठी आलो हा. की तुमची जी कॉमेडीची आहे ऑडिओ हा. त्या मित्रांना ऐकून दाखवा ना सर माझ्यासाठी. तर मित्रांनो, मी 2 प्रकारचा आवाज काढतो, ते दोन्ही तुम्हाला काढून दाखवतो. गोलब्या म्हणतो, ए यार तुला का कळतं का नाही लका, इकडे कशाला आला अरे? आरला का तुझंच गाव आहे का, मला यायची परवानगी नाही वे हा काढ्या. असं 2-3 प्रकारचा आवाज काढतो. ती आवाज ज्यावेळेस तुम्ही ऐकचाल कॉमेडी मध्ये तर जबरदस्त वाटतं मित्रांनो. एक नंबर. धन्यवाद बेसे सर आम्हाला अनमोल टाइम दिल्याबद्दल. आणि मला पण खूप छान विशेष वाटलं. म्हणजे तुम्ही असेच सहकार्य राहू द्या. आणि आमची कधी गरज लागली तर आम्हाला बिंदास हाक मारा. निमिरातच आम्ही येऊ व्हिडिओसाठी किंवा काय सपोर्ट आहे तुमच्या चॅनलला. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. ओके, धन्यवाद मित्रांनो. बाय बाय, गुड नाईट.